Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. तुफान स्वरूपाच्या या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान सुद्धा केलं. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली, तर शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचं बघायला मिळालं. आता सध्याची काय स्थिती आहे, तर मागच्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय, तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या बरसतायत. आणि आता इथून पुढचे काही दिवस पावसाचं नक्की काय अपडेट असणार आहे, पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण पुढच्या काही दिवसांची वातावरणाची नक्की काय स्थिती असणार आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत, वादळी वारे आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीचा आणि मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत. खास करून मध्य महाराष्ट्र आहे आणि त्याला लागून असलेले जे जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत, त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर या संदर्भात हवामान खात्याने नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेऊ शकतो. तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, हेवी रेन विथ गस्टी winds 30 to 40 km/h, very likely to occur at isolated places in the districts of कोकण, गोवा, नॉर्थ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा. याचा अर्थ असा की उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे, असं या ट्विटच्या माध्यमातून हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आणखी एक ट्विट याबरोबर हवामान खात्याने केलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, लाइट टू मॉडरेट रेन विथ गस्टी winds 30 to 40 km/h, व्हेरी लाईकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र, म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. आता पुढच्या मॅपच्या माध्यमातून कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. तर हा आजच्या तारखेचा 17 सप्टेंबरचा मॅप आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे आणि कोल्हापूर जिल्हा जर सोडला तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई सुद्धा याला अपवाद आहे, मुंबईतही आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. मात्र पालघर असेल, रायगड, रत्नागिरी, याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, याचबरोबर बीड, धाराशिव, लातूर, मराठवाड्यातले, मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भातला सगळा पट्टा आज येलो अलर्टवर आहे. येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे, तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या आणि परवाची म्हणजे 18 आणि 19 सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे, तर 18 आणि 19 सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. मात्र आजपासून पुढचे काही दिवस कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे. हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे. आता 18 सप्टेंबरची काय स्थिती असेल, तर 18 सप्टेंबरला नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोकण किनारपट्टीचा पट्टा आहे आणि त्याला लागून असलेला जो घाटमाथा आहे, ज्यामध्ये सातारा, कोल्हापूर याच्या घाटपट्ट्याचा समावेश होतो, तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. येलो अलर्ट या पट्ट्यात देण्यात आलेला आहे. तर इकडे बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो विदर्भातला सगळा पट्टा आहे, हा पट्टा सुद्धा येलो अलर्टवर आहे, येलो झोनमध्ये आहे. त्यामुळे या पट्ट्यात सुद्धा कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. आता 19 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 19 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मध्य महाराष्ट्रात खास करून पाऊस असणार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा याचबरोबर कोकण किनारपट्टीचे जिल्हे वगळता फक्त मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. इकडे आपण बघू शकतो नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर आहेत. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे. आता 20 आणि 21 सप्टेंबरची काय स्थिती असेल, तर 20 आणि 21 सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर अनेक
अनेक भागांमधून पाऊस सुद्धा ओसरल्याचं बघायला मिळणार आहे। पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून 20 आणि 21 सप्टेंबरची काय स्थिती असेल ते आपण बघू शकतो। 20 सप्टेंबरला बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या 4 जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असेल। कमी स्वरूपाचा हा पाऊस असेल। हलक्या पावसाच्या सरी ह्या परिसरात बरसण्याच्या शक्यता असणार आहेत। काही ठिकाणी मात्र विजांचा कडकडाट असू शकतो, ढग दाटलेले असू शकतात, मात्र पाऊस पडण्याची शक्यता अनेक ठिकाणी वर्तवण्यात आलेली नाहीये। हे 4 जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता 20 तारखेला वर्तवण्यात आलेली नाहीये। आता 21 तारखेची काय स्थिती असेल तर 21 तारखेला काही ठिकाणी ढग दाटलेले असू शकतात, वादळी वारे वाहताना दिसू शकतात, मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता 21 सप्टेंबरला सुद्धा देण्यात आलेली नाहीये। म्हणजे 21 सप्टेंबरला कोणत्याही जिल्ह्यात पाऊस पडू शकत नाही असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे। अर्थात पुढच्या काही दिवसात हा मॅप जो आहे तो बदलण्याची शक्यता आहे। या संदर्भातले पुढचे अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओजच्या माध्यमातून समजून घेणारच आहोत। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला आपण जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।